सो आता आपण ह्याच्यावरती काय करूया, एक्सरसाइज करूया. क्वेश्चन नंबर 1, फाइंड प्रिन्सिपल सोल्यूशन ऑफ, पहिला गणित बघा, cos थीटा इज इक्वल्स टू हाफ. आता पहिली गोष्ट मला माहिती आहे की cos 60 डिग्री इज इक्वल्स टू हाफ. मग मी काय करेन, cos थीटा इज इक्वल्स टू ह्या हाफच्या ऐवजी हे लिहिली मी cos 60 डिग्री. ठीक आहे. आता हे कशाप्रमाणे झालं, हा फॉर्म्युला झाला नीट बघा कोणता, cos थीटा इज इक्वल टू cos अल्फा implies theta is equals to 2n pi plus or minus alpha. सो थीटाच्या जागेवर थीटा आहे आणि अल्फाच्या जागेवर किती डिग्री, 60 डिग्री. 60 डिग्री आपण म्हणणार पाय बाय 3. सो थीटा इज इक्वल्स टू 2n पाय प्लस और मायनस पाय बाय 3. हे तुमचं कसलं सोल्युशन झालं, जनरल सोल्युशन. पण आपल्याला काढायचं कसलं, प्रिन्सिपल सोल्युशन. आता प्रिन्सिपल सोल्युशनचा विषय हा नेहमी ग्राफनेच होणार. मी cos थीटाचा ग्राफ काढतो. आता प्रिन्सिपल सोल्युशन माझं 0 to 2 पाय असतंय, म्हणून मी ग्राफ काढताना पण बरोबर कुठला काढणार, 0 to 2 पाय वालाच काढणार. सो दिस इज पाय बाय 2, दिस इज युअर पाय, दिस इज 3 पाय बाय 2 आणि हा तुमचा 2 पाय. cos थीटा हाफ जर इथं असेल, ठीक आहे ना, हाफ. आता इथं 1 आहे, हा 1 आहे पूर्ण, हा 0 आहे, म्हणजे इथं कुठेतरी हाफ असेल. हाफ किती वेळा मिळते 0 to 2 पाय पर्यंत, तर इथे एकदा मिळते आणि इथे एकदा मिळते. हा किती डिग्री आहे, तर हे आपल्याला माहिती आहे 60 डिग्री. हा किती डिग्री, 60. इथून 60 म्हणजे इथून 30 मागे, तर इथं जे आन्सर असेल तर हा इथून किती डिग्री पुढे असेल, 30 डिग्री पुढे असेल. ठीक आहे. साधं सोपं असं डोकं लावायचं बघा, नीट लक्षात घ्या. सो 30 डिग्री, इथून पाठीमागे 30 तर इथून पुढे 30. मग हा 60 डिग्री. सो थीटा विल बी इक्वल टू 60 डिग्री. एक सोल्युशन झालं. 90 च्या मागे 30 डिग्री आणि हा 203 पाय बाय 2 म्हणजे 270 डिग्रीच्या पुढे 30 डिग्री. तो 270 प्लस 30 300. सो 300 डिग्री. किती सोल्युशन झाले आपल्याला, 2. आता ह्याच्यावर ही एक ग्राफची पद्धत झाली. दुसरी पद्धत मी तुम्हाला सांगतो, cos थीटा इज इक्वल टू हाफ. आपल्याला माहिती आहे की cos 60 डिग्री इज इक्वल टू हाफ. तर cos ची व्हॅल्यू मला काय पाहिजे, पॉझिटिव्ह. cos ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह. आता 0 to 2 पाय म्हणजे किती क्वाड्रंट झाले, 1 2 3 4 क्वाड्रंट झाले. cos ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे ना, हाफ ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह कुठे कुठे, cos एक इथं पॉझिटिव्ह आहे cos आणि एक पॉझिटिव्ह इथे. ठीक आहे. म्हणजे इथं तुमचा किती येईल, हा थीटा असेल तर पाठीमागं 2 पाय मायनस थीटा करावा लागेल. सो दिस इज इक्वल्स टू cos थीटा इज इक्वल्स टू cos 60 डिग्री आणि दॅट इज इक्वल टू cos, हा इथं जेवढा असेल तेवढाच मागं खाली येईल. सो इथं खाली येतोय म्हणजे किती होतोय, हा इथून तुम्हाला मोजताना मात्र असा मोजावा लागेल इकडून. सो हा टोटल इथपर्यंत गेला तुम्ही 2 पाय मायनस दिस. सो cos 2 पाय मायनस 60 डिग्री. सो दिस इज cos थीटा इज इक्वल्स टू cos 60 डिग्री इज इक्वल्स टू cos 2 पाय म्हणजे 360 मायनस 60 300 डिग्री. सो थीटाच्या दोन व्हॅल्यू आल्या प्रिन्सिपल सोल्युशनच्या, एक आली 60 डिग्री, एक आली 300 डिग्री. बघा लक्षात घ्या, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये थीटा, सेकंड मध्ये पाय मायनस थीटा, थर्ड मध्ये पाय प्लस थीटा आणि फोर्थ मध्ये 2 पाय मायनस थीटा. काय फर्स्ट मध्ये थीटा, सेकंड मध्ये पाय मायनस थीटा, थर्ड मध्ये पाय प्लस थीटा आणि फोर्थ मध्ये 2 पाय मायनस थीटा. या पद्धतीने चालणार आहे. थीटा म्हणजे सगळ्यात जवळचा अँगल जो मिळालेला असतो आपल्याला. आता इथं सगळ्यात जवळचा अँगल मला किती मिळाला, इथं 60 डिग्री मिळाला, म्हणून मी त्याला याच्या प्रमाणे वापरणार, 60 डिग्री प्रमाणे वापरणार. ठीक आहे. ह्या दोन प्रत्येक गणित मी 2 मेथडने सोडतो. बघा आता सेक थीटा इज इक्वल्स टू 2 बाय रूट 3. सो सेकचा आपल्याला फॉर्म्युला माहित नाही, परंतु कॉसचा माहिती आहे. सो cos थीटा इज इक्वल टू याचा रेसिप्रोकल, सो रूट 3 बाय 2. तर आता मी ग्राफ काढणार परत एकदा कॉसचा. हा झाला ग्राफ कॉसचा. ठीक आहे. हा 2 पाय, हा किती 3 पाय बाय 2, हा किती पाय, हा किती पाय बाय 2. सो cos ची रूट 3 बाय 2, हा जर 1 असेल तर समजा आपण समजूया की ही तर रूट 3 बाय 2 व्हॅल्यू. मग रूट 3 बाय 2 इथे किती डिग्रीला येणार, इथे 30 डिग्रीला येणार.
आणि असं जर पुढे लाईन मी मारली तर इथं पण येणार. सो इथून जर 30 डिग्री पुढं बघा हे सिमिलर ग्राफ्स असतात. इथून 30 डिग्री पुढं तर इथून किती मागं 60 डिग्री पाठीमागे. ठीक आहे. सो इथून 30 डिग्री पुढं आणि त्याच पद्धतीचं बघा इकडे पाठीमागं विचार केला आपण तर इथं पण तीच व्हॅल्यू. सो इथून इकडे मागं किती डिग्री 30 डिग्री आणि पुढचा जर विचार करायचा झाला तर इथे 60 डिग्री पुढं. थर्ड क्वेश्चन आहे cot theta is equal to √3. सो cot theta माहित नाही पण आपल्याला tan theta माहिती आहे. tan theta is equal to 1/√3. हे कोणाचा tan 1/√3 आहे तर sin 30 तुमचं किती आहे हाफ आणि cos 30 तुमचा √3/2. सो दोघांना डिवाइड केलं तर 1/√3 शिल्लक राहतं. म्हणल्यावर tan 30 डिग्री इज इक्वल्स टू 1/√3. मग मी आता असं लिहू शकतो tan theta इज इक्वल टू tan 30 डिग्री. आणि आता सांगण्यासारखं एक लक्षात घ्या की फर्स्ट क्वाड्रंट मध्ये tan काय तुमचं पॉझिटिव्ह. तर tan कुठं कुठं पॉझिटिव्ह आहे. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये एक पॉझिटिव्ह आहे आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह आहे. मी तुम्हाला सांगितलेलं की फर्स्ट क्वाड्रंट मध्ये थीटा, सेकंड क्वाड्रंट मध्ये पाय मायनस थीटा, थर्ड मध्ये पाय प्लस थीटा आणि फोर्थ मध्ये 2 पाय मायनस थीटा असं जायचं आपल्याला. सो tan थर्ड मध्ये जायचंय तर किती पाय प्लस थीटा. सो थीटा कोण घेणार आपण 30 डिग्री घेणार. सो याच्यावरून बघा लक्षात घ्या tan पाय प्लस थीटा आलाय अँगल फॉर्म्युला. पाय प्लस थीटा म्हणजे कुठला क्वाड्रंट आला थर्ड क्वाड्रंट आला. थर्ड मध्ये काय पॉझिटिव्ह आहे tan. सो पाय बाय 2 असल्यामुळे tan चा काय राहणार tan. सो याचा आन्सर काय tan 30 एवढंच येणार आहे. सो दिस इज इक्वल टू 1/√3. मग थीटाच्या तुमच्याकडे किती व्हॅल्यू झालं. एक व्हॅल्यू झाली तुमच्याकडे 30 डिग्री, एक व्हॅल्यू झाली पाय म्हणजे 180, 180 प्लस 30 210 डिग्री. हे दोन कसले सोल्युशन आले त्याचे प्रिन्सिपल सोल्युशन आले. ग्राफ वरून जर हे सोल्युशन काढायचं म्हटलं तर 0 हे असं आणि हे इकडं. ठीक आहे. परत हे असं हे असं. हा 0 हा π/2 हा पाय हा 3π/2 आणि हा 2 पाय. 1/√3 समजा इथं असेल व्हॅल्यू तर हा जो कुठला अँगल असेल इथे एक 1/√3 व्हॅल्यू मिळेल आणि इथे एक मिळेल. सो इथं 0 पासून पुढे 30 डिग्री तर ह्या पाय पासून पण पुढे किती डिग्री मिळणार 30 डिग्री मिळणार. कॉमन सेन्स आहे. हा ग्राफ जसा इथे आहे सेम तसाच ग्राफ इथं पण असणार आहे. म्हणजे इथं 0 पासून जर पुढे 30 डिग्री जात असेल तर इथून पायच्या पुढे पण किती डिग्री गेला पाहिजे 30 डिग्री गेला पाहिजे. म्हणजे सोल्युशन एक तुमचं 30 डिग्री झालं आणि एक आपल्याला 2 पाय पर्यंत पाहिजे. पुढे काय निगेटिव्ह असेल इथून पुढचा ग्राफ आपल्याला नको आहे 2 पायच्या पुढे जाईल प्रिन्सिपल सोल्युशन साठी. मग दोन सोल्युशन झाले. हे 30 डिग्री पुढे इथं हा 30 आणि हा पाय प्लस 30 असे दोन आन्सर्स आहेत. चौथा गणित आहे cot theta इज इक्वल टू 0 म्हणजेच काय tan theta नॉट डिफाइंड. ठीक आहे. कॉट वर्ग पण आपण काढू शकतो एवढं काही विशेष नाही त्याचं. tan नॉट डिफाइंड कुठं असतं tan 0 0 tan π/2 नॉट डिफाइंड असतो. सो tan π/2 इज इक्वल टू नॉट डिफाइंड. ठीक आहे. मग जर मी tan चा ग्राफ बघितला नीट व्यवस्थित 0 π/2 पाय 3π/2 आणि हा 2 पाय. इकडे tan नॉट डिफाइंड कुठे कुठे आहे π/2 ला नॉट डिफाइंड आहे आणि 3π/2 ला नॉट डिफाइंड आहे. ठीक आहे. π/2 ला पण नॉट डिफाइंड आहे आणि 3π/2 ला पण नॉट डिफाइंड आहे. सो थीटाच्या दोन व्हॅल्यू येतील तुमचा थीटा इज इक्वल टू π/2 आणि दुसरं 3π/2. कॉटचा जर तुम्ही ग्राफ बघितला तर कॉटचा ग्राफ वरून पण येते. कॉटचा ग्राफ इथे 0 असतो असं π/2 ला 0 आणि मग परत 3π/2 ला पण 0 येते. ठीक आहे. नेक्स्ट पाचवा sin थीटा इज इक्वल टू -हाफ. आता sin थीटा -हाफ शोधायचे आणि आपण sin थीटा हाफ कुठं असतं हे बघूया. तर आपल्याला माहिती आहे sin 30 डिग्री इज इक्वल्स टू हाफ. त्याच्यानंतर आता sin निगेटिव्ह पाहिजे. sin ची व्हॅल्यू काय -हाफ आहे ना निगेटिव्ह आहे. sin निगेटिव्ह कुठं कुठे थर्ड आणि फोर्थ. थर्ड मध्ये कसं जायचं आपण पाय प्लस आणि फोर्थ मध्ये कसं जायचं 2 पाय मायनस. सो sin पाय प्लस 30 डिग्री इज इक्वल्स टू sin 2 पाय मायनस 30 डिग्री. आता याचे आन्सर किती येतो बघूया.
साइन पाय प्लस थिटा. साइन पाय प्लस थिटा थर्ड क्वाड्रंट मध्ये गेलं. थर्ड मध्ये काय पॉझिटिव्ह असतं टॅन आणि कॉट. मग आपला साइन आहे तो कसा असणार आहे निगेटिव्ह. बाय 2 नसल्यामुळे साइनचा साइनच राहील आणि 30 डिग्री. सो मायनस साइन 30 इज मायनस हाफ. याचं पण तेच होणार आहे. बाय 2 नसल्यामुळे साइनचा साइन राहील. फोर्थ क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह होईल साइन 30. सो आपल्याला दोन व्हॅल्यू मिळाल्या की ज्याचं मायनस हाफ आन्सर येते. ही पहिली व्हॅल्यू झाली पाय प्लस 30. सो थिटा विल बी इक्वल टू पाय प्लस 30 म्हणजे किती आहे 180 प्लस 30 210 आणि 2 पाय मायनस 30 म्हणजे 360 मायनस 30 330. दोन आहे 210 आणि 330. ग्राफ वरून जर हे सोल्युशन बघायचं असेल तुम्हाला तर साइनचा ग्राफ असा येतो 0 पाय 2 पाय. किती पाहिजे मला मायनस हाफ. मायनस हाफ समजा ही लाईन आहे मायनस हाफची तर दोन ठिकाणी कट करतो एक इथं आणि एक. सो हा किती पाय प्लस 30 वाला आणि इकडे मग काय येणार इकडे पण ते सिमिलर आहे म्हणून 2 पाय मायनस 30 असे दोन अँगल येणार. tan theta is equal to minus. tan चा परत एकदा ग्राफ काढूया 0. आपल्याला 0 पासून पुढे पाहिजे. सो 0 पाय बाय 2 पाय 3 पाय बाय 2 and this is 2 पाय. हा एवढ्या ग्राफ मध्ये आपल्याला tan थीटाची व्हॅल्यू -1 पाहिजे. -1 कुठे कुठे मिळेल एक समजा इथे मिळाली की -1 ची लाईन आहे तर दोन ठिकाणी कट केले एक इथं आणि एक इथं. सो हा एक अँगल असेल आणि हा एक अँगल असेल. हा अँगल कोणता आहे बघण्यासाठी मी काय केलं इथलं पण एक बघितलं 0. सो -45 tan मायनस थीटा इज मायनस tan थीटा. सो tan -45 इज मायनस tan 45 आणि मायनस tan 45 चं मायनस tan 45 ची व्हॅल्यू 1. सो -1. सो इथून मागे किती गेले 45 डिग्री मागे गेलो आपण. सो मग इथं पण किती मागे जाणार 45 डिग्री मागे जाणार. सो थीटा विल बी इक्वल टू पाय मायनस 45 डिग्री आणि इथं पण किती मायनस येणार 45 डिग्री मागे येणार. सो 2 पाय मायनस 45 डिग्री. सो पाय म्हणजे 180 मधून 45 गेले 135 डिग्री आणि 360 मधून 40 गेले किती राहील 315 डिग्री. असे दोन अँगल. हे ग्राफचं सोल्युशन. ग्राफ फास्ट सोल्युशन मिळतं आपल्याला. आता ह्याचं बघूया नॉर्मली मॅन्युअली कसं सोडवायचं. tan थीटा किती आपल्याकडे -1. आपल्याला tan कोणाचा 1 आहे हे बघूया आधी. tan 45 ची व्हॅल्यू किती आहे 1. सो tan ची व्हॅल्यू आपल्याला -1 पाहिजे म्हणजे निगेटिव्ह पाहिजे. कुठं tan निगेटिव्ह आहे सेकंड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट. सेकंड मध्ये कसं जाणार tan पाय -45 विल बी इक्वल टू tan 2 पाय -45 दॅट इज इक्वल टू -1. कसं tan पाय मायनस थिटा म्हणजे कुठला क्वाड्रंट आला तुमचा सेकंड मध्ये tan निगेटिव्ह सो मायनस आलं आणि पाय बाय 2 असल्यामुळे त्यांचा tan आहे 45 तसंच. सो मायनस tan 45 दॅट विल बी -1. अशा दोन पद्धती. √3 कोसेक थिटा प्लस 2 दॅट इज इक्वल टू 0. सो कोसेक थिटा याच्यावरून किती आला -2 बाय √3 -2 बाय √3. सो -2 बाय √3 जर हा झाला तर याच्यावरून कोसेक वरून आपण काय काढणार साइन थिटाची व्हॅल्यू किती आली -√3 बाय 2. आपल्याला काय माहिती साइन 60 डिग्री इज इक्वल टू √3 बाय 2 परंतु मायनस पाहिजे. मग साइन निगेटिव्ह कुठं आहे थर्ड आणि फोर्थ. सो साइन निगेटिव्ह कसं मिळणार थर्ड मध्ये कसं जाणार आपण पाय प्लस 60. फोर्थ मध्ये कसं जाणार साइन 2 पाय -60. सो दॅट विल बी इक्वल टू साइन पाय प्लस थिटा बाय 2 पाय प्लस थिटा थर्ड क्वाड्रंट मध्ये साइन निगेटिव्ह सो मायनस साइन आला बाय 2 असल्यामुळे साइनचा साइन 60 डिग्री. सेम बाय 2 असल्यामुळे साइन फोर्थ क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह 60. सो मायनस साइन √3 बाय 2. सो हे आन्सर बरोबर आहे का मायनस. सो अँगल किती झाले आपल्याकडे थीटाची व्हॅल्यू 2 झाले. एक पाय प्लस 60 म्हणजे 180 प्लस 60 240 डिग्री आणि 360 मायनस 60 300 डिग्री. हेच जर आपल्याला ग्राफिकल सोल्युशन बघायचं असेल काय पाहिजे -√3 बाय 2. समजा ही -√3 बाय 2 ची लाईन आहे तर दोन ठिकाणी कट करते एक इथं आणि एक इथं. सो इथपर्यंत पाय मग √3 बाय 2 इथं मिळण्यासाठी तुम्हाला किती जावं लागत होतं पुढे √3 बाय 2 मिळण्यासाठी 60 डिग्री पुढे जावं लागत होतं. तसं मग इथं पण आपल्याला √3 बाय 2 मिळण्यासाठी इथून 60 डिग्री पुढे जावं लागतं आणि इथून 60 डिग्री काय करावं लागणार पाठीमागे यावं लागणार. सो आपल्याला परत ते दोन अँगल मिळणार.
सो आता जनरल सोल्युशन करायचं आपल्याला. जनरल सोल्युशन साठीचे फॉर्म्युला रिवाइज करूया. sin θ is equal to sin alpha implies θ is equal to n pi plus minus 1 raised to n into alpha. Cos θ is equal to cos alpha implies θ is equal to 2n pi plus or minus alpha. Tan θ is equal to tan alpha implies θ is equal to n pi plus alpha. Tan sin square theta is equal to sin square alpha. Cos square theta is equal to cos square alpha आणि tan square theta is equal to tan square alpha. या सगळ्यांचे सोल्युशन एकच आहे, n pi plus or minus alpha. sin theta is equals to half sin theta is equal to, आता हाफ देणारा अँगल कोण आहे? sin 30 डिग्री. ठीक आहे. हा जो अल्फा घेतला आपण, हा नेहमी अल्फा काय असला पाहिजे? तुमचा प्रिन्सिपल सोल्युशन असला पाहिजे. कसलं सोल्युशन असलं पाहिजे? प्रिन्सिपल सोल्युशन. सो sin θ is equal to sin 30 डिग्री. सो फॉर्म्युला कुठला आला? sin θ is equal to sin alpha implies θ is equal to n pi plus minus 1 raised to n into alpha. सो याच्यावरून sin θ is equal to sin 30 डिग्रीचं काय होणार आहे? अल्फाच्या ऐवजी 30 डिग्री, थीटाच्या जागेवर थीटाचे. सो θ is equal to n pi प्लस माइनस 1 रेज टू n इंटू 30 म्हणजे किती? पाय बाय 6. सो दिस इज द जनरल सोल्युशन ऑफ फर्स्ट क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन बघूया. कोसेक थीटा cos थीटा इज इक्वल टू √3/2. सो cos थीटा इज इक्वल टू √3/2 कोण देत आहे? cos 30 डिग्री. सो cos θ is equal to cos alpha फॉर्म्युला बघा. cos θ is equal to cos alpha. काय फॉर्म्युला आहे? θ is equal to 2n pi plus or minus alpha. सो cos θ is equals to cos 30 डिग्री. अल्फाच्या जागेवर किती आला आपल्याकडे? आता 30 डिग्री. सो θ is equal to 2n pi plus or minus 30 डिग्री. 30 डिग्री म्हणजे किती? पाय बाय 6. सो याचं सोल्युशन कसं मिळणार बघा. यांची व्हॅल्यू टाकत जसे जसे जातो तुम्ही तसे तसे दोन सोल्युशन मिळणार. असे तुम्हाला इनफायनाइट सोल्युशन्स मिळणार जे की त्याला असतात. थर्ड क्वेश्चन. tan θ is equal to 1/√3. सो tan θ is equals to tan किती डिग्री? 30 डिग्री. सो tan θ is equal to tan alpha implies θ is equal to n pi plus alpha. सो tan θ is equal to tan alpha च्या जागेवर किती? 60 डिग्री. सो दिस implies θ is equal to n pi plus 60 degree. So pi by 6. So this is the general solution. Fourth question. Cot theta is equal to 0. So म्हणजेच काय? tan theta is equal to not defined. but not defined कोणाचा असतो? that implies tan theta is equal to tan pi by 2. tan pi by 2 आपला नॉट डिफाइंड असतो. सो परत फॉर्म्युला कुठला लागणार आपल्याला? tan थीटा इज इक्वल टू tan अल्फा व्हिच इम्प्लाइज थीटा इज इक्वल टू n pi प्लस अल्फा. सो tan थीटा हा फॉर्म्युला आहे, पण गणितात सध्या काय आहे आपल्याकडे? tan थीटा इज इक्वल टू tan pi by 2 व्हिच इम्प्लाइज थीटा इज इक्वल टू n pi प्लस pi by 2. सो दिस इज युअर थीटा. इस समय sec थीटा इज इक्वल टू √2 म्हणजेच काय? cos थीटा इज इक्वल्स टू 1/√2. म्हणजेच काय? cos थीटा इज इक्वल टू cos 45 डिग्री. 45 डिग्री म्हणजे किती? पाय बाय 4 रेडियन. सो नेक्स्ट इज cos थीटा इज इक्वल टू cos अल्फा. फॉर्म्युला काय? थीटा इज इक्वल टू 2n pi प्लस और माइनस अल्फा. सो cos थीटा इज इक्वल टू cos pi by 4 which is implies theta is equal to 2n pi plus minus pi by 4. This is the solution of that question. Next step है cosec theta is equal to minus √2. हे लक्षात घ्या की अल्फा म्हणजे काय असलं पाहिजे? आपलं फर्स्ट प्रिन्सिपल सोल्युशन. अल्फा म्हणजे काय असलं पाहिजे? फर्स्ट प्रिन्सिपल सोल्युशन असलं पाहिजे आपलं, तरच हे बरोबर येते. जर तुम्ही निगेटिव्ह मधलं वगैरे कुठलं पण घेतलं तर ते चालत नाही. सो cosec थीटा मायनस √2 म्हणजे काय? sin थीटा इज इक्वल टू -1/√2. ठीक आहे. सो पहिले तर चेक करूया की sin √2 कोणाचा आहे. तर sin √2 आपल्याला माहिती आहे पाय बाय 4 चं 1/√2 आहे.
मग साइन आपल्याला काय पाहिजे निगेटिव्ह. सो निगेटिव्ह पहिला असा कोणता पहिल्या क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह, सेकंड मध्ये पण साइन पॉझिटिव्ह असतं, थर्ड मध्ये मात्र साइन काय असतो निगेटिव्ह. सो थर्ड मध्ये कसं जायचं मी तुम्हाला सांगितलंय पाय प्लस थीटा. सो पाय प्लस पाय बाय 4 विच इज इक्वल टू -1/√2. हे आपल्या सगळ्यांना माहित पाहिजे. साइन पाय प्लस थीटा म्हणलं थर्ड क्वाड्रंट, त्याच्यामुळे निगेटिव्ह पाय असल्यामुळे बाय 2 नसल्यामुळे साइनचा साइन साइन पाय बाय 4. सो साइन पाय बाय 4 परत येतो 1/√2. सो हे -1/√2 आलं. सो आता मी काय लिहू शकतो साइन थीटा इज इक्वल टू पाय प्लस पाय बाय 4 किती झाला तुमचा 5 पाय बाय 4. साइन 5 पाय बाय 4 आणि इज इक्वल टू -1/√2. आता फॉर्म्युला आला परत साइन थीटा इज इक्वल टू साइन अल्फा. काय फॉर्म्युला आहे थीटा इज इक्वल टू n पाय प्लस -1/n इनटू अल्फा. अल्फा आहे तुमचा 5 पाय बाय 4. सो दिस इज युअर सोल्यूशन. नेक्स्ट आहे tan थीटा इज इक्वल टू -1. tan थीटा -1 कसा येणार आपला tan 45 डिग्री प्लस 1. मग tan निगेटिव्ह कुठल्या क्वाड्रंट मध्ये लगेच सेकंड क्वाड्रंट मध्ये. मग सेकंड मध्ये कसं जायचं पाय मायनस थीटा. सो tan पाय मायनस पाय बाय 4 दॅट विल बी इक्वल टू tan किती आता बघा पाय मायनस पाय बाय 4 सेकंड मायनस बाय 2 असल्यामुळे tan चा tan. सो tan पाय बाय 4. सो दिस इज इक्वल टू -1. सो -1 येतं ह्या अँगल हे बरोबर झालं. मग आता तुमचं tan थीटा इज इक्वल टू ह्या -1 याची पण व्हॅल्यू येते म्हणून मी ह्याच्या जागी लिहू शकतो 4 पाय बाय 4 म्हणजे 3 पाय बाय 4. सो परत एकदा फॉर्म्युला झाला tan थीटा इज इक्वल टू tan अल्फा इम्प्लाइज थीटा इज इक्वल टू n पाय प्लस अल्फा 3 पाय बाय 4. दिस इज द जनरल सोल्यूशन. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे sin टू थीटा इज इक्वल टू हाफ. sin टू थीटा इज इक्वल टू हाफ. सो हाफ कोण असतं आपल्याला माहिती sin टू थीटा इज इक्वल टू sin किती डिग्री 30 डिग्री. परत एकदा फॉर्म्युला 30 डिग्रीला मी आता काय लिहितो पाय बाय 6. sin थीटा इज इक्वल टू sin अल्फा इम्प्लाइज थीटा इज इक्वल टू थीटा कोण आहे सध्या 2 थीटा. सो थीटा इज इक्वल टू n पाय प्लस -1/n इनटू अल्फा पाय बाय 6. हा इंटू 2 तिकडे भागिले होईल. थीटा इज इक्वल टू n पाय बाय 2 प्लस -1/n इनटू पाय बाय 12. सो दिस इज द जनरल सोल्यूशन. नेक्स्ट क्वेश्चन येतो आपल्याकडे tan 2 थीटा बाय 3 इज इक्वल टू √3. सो tan कोणाचा √3 आहे 60 डिग्रीचा. सो tan 2 थीटा बाय 3 इज इक्वल टू tan 60 डिग्री म्हणजे किती पाय बाय 3. सो tan थीटा इज इक्वल टू अल्फा इम्प्लाइज थीटा इज इक्वल टू n पाय प्लस अल्फा म्हणजे पाय बाय 3. हे भागिले तिकडे गुणिले करूया आणि गुणिले भागिले करूया. सो थीटा विल बी इक्वल टू 3n पाय बाय 2 प्लस 3 पाय बाय 3 इंटू 2. 3 कॅन्सल झाला. काय काय राहिलं थीटा इज इक्वल टू 3n पाय बाय 2 प्लस पाय बाय 2. दिस इज द जनरल सोल्यूशन. नेक्स्ट आहे cot 4 थीटा इज इक्वल्स टू -1. म्हणजेच काय tan 4 थीटा इज आल्सो -1. सो tan 4 थीटा आता tan -1 कोणाचा येतो आपण 2-3 वेळा बघितले. आता हे तर तोंडी सांगतो मी. 1 कोणाचा येतो आधी तर tan 1 कोणाचा येतो तर 45 डिग्रीचा. -tan कुठे आहे तुमचा म्हणजे tan ची व्हॅल्यू निगेटिव्ह कोणत्या क्वाड्रंटमध्ये सेकंड क्वाड्रंटमध्ये. सेकंड क्वाड्रंटमध्ये कसं जायचं पाय मायनस. सो पाय मायनस 45 म्हणजेच किती पाय मायनस पाय बाय 4 म्हणजेच 3 पाय बाय 4. सो दॅट इज इक्वल टू tan 3 पाय बाय 4. So tan theta is equal to tan alpha implies theta is equal to n pi plus alpha 3 pi by 4. So theta is equal to n pi by 4 plus 3 pi. 4 cancel. Oh sorry, 3 pi by 16. This is the general solution. Next time 4 cos square theta is equal to 3. So cos square theta is equal to 3 by 4. म्हणजेच काय cos square theta is equal to √3/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. म्हणजेच काय cos square theta is equal to हा कोणाचा cos आहे √3/2 30 डिग्री. सो cos square 30 डिग्री 30 डिग्री काय म्हणणार पाय बाय 6. सो cos square theta is equal to cos square alpha implies theta is equal to n pi plus or minus alpha pi by 6. नेक्स्ट क्वेश्चन आहे
4 sin square theta is equal to 1. So sin square theta is equal to 1 by 4. So sin square theta is equal to half the square. So sin square theta is equal to half कोणाचा येतो sin 30 degree. So sin square pi by 6. So sin square theta is equal to sin square alpha. Again implies theta is equal to n pi plus or minus pi by 6. Next question पर जाऊया. Cos 4 theta is equal to cos 2 theta. हे cos 4 theta तसंच ठेवलं minus cos 2 theta is equal to 0. So cos 2 theta चा आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. cos 2 theta is equal to cos square theta minus sin square theta 1 minus 2 sin square theta आणि दुसरा कुठला 2 cos square theta minus 1. tan मधला आहे पण त्याचा आपण विचार नंतर करूया. कोणता आपल्या गरजेचा फॉर्म्युला आहे त्याचा एक विचार करूया. 4 थीटाचं काय होणार आहे तुमच्याकडे cos 4 थीटा साठी 2 cos square 2 theta minus 1. सो हा फॉर्म्युला आपल्याला गरजेचा आहे. म्हणजे कसं बघा इथं 2 थीटा असतं तर इथं काय झालं तुमच्याकडे थीटा. सो 4 थीटा म्हणल्यावर किती होणार 2 cos square 2 theta minus 1 minus cos 2 theta is equal to 0. So let us consider cos 2 theta is equal to t. So 2t square minus t minus 1 equal to 0. So गुणाकार किती पाहिजे मला -2 आणि बेरीज किती पाहिजे मला -1. कोण आहे बेग के माइनस प्लस. सो आलं काय इथं 2t स्क्वेअर प्लस t हो 2t स्क्वेअर माइनस 2t प्लस t माइनस 1 दॅट इज इक्वल टू 0. यातनं काय कॉमन निघालं 2t कॉमन निघाला. आतमध्ये कोण राहिलं t माइनस 1 आणि इथून प्लस 1 कॉमन निघालं दॅट इज इक्वल टू 0. सो t इज इक्वल टू माइनस हाफ ऑफ t इज इक्वल टू 1. cos square theta cos square 2 theta is equals to minus half or cos square 2 theta is equals to 1. पण बघा आता cos चा स्क्वेअर आहे. स्क्वेअर कधी निगेटिव्ह नसणार त्यामुळे हे आन्सर तुमचं काय झालं कॅन्सल झालं. सो राहिलं काय तुमच्याकडे cos square 2 theta is equal to 1. सो cos 1 कोणाचा येतो तर 0 चा. सो cos square 2 theta is equal to cos square 0. So 2 theta is equal to n pi plus or minus 0 केलं काय n pi राहिलं. ठीक आहे. So theta is equal to n pi by 2. Theta is equal to n pi by 2. This is the solution. लक्षात घ्या हे महत्त्वाचं आहे पार्ट. स्क्वेअर कधी निगेटिव्ह नसतो त्याच्यामुळे ते आन्सर तुमचं काय झालं कॅन्सल झालं.